आपण पाहतात महाराष्ट्रातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। अखेर वृद्ध शेतकरी महिलेस न्याय मिळाला। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यामध्ये येणाऱ्या बाजार हिवरा येथील 66 वर्षीय वृद्ध महिला शेतकऱ्याच्या शेतीवर करण्यात आलेले अतिक्रमण नायब तहसीलदार देवलापार यांच्या उपस्थितीत हटविण्यात आले। हिवरा बाजार येथील 66 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी श्रीमती गौराबाई गडी वासनिक यांची 128 व 129 सर्वे क्रमांकाची वडिलोपार्जित शेतजमीन होती। यांच्या हद्दीत गैरजदार प्रमोद आनंद गिरी राहणार मौदी तालुका रामटेक यांनी बळजबरीने शेतजमिनीवर कंपाऊंड केले होते। या सर्व प्रकाराला 2 वर्ष होऊन याबाबतीत प्रशासनाला अनेक पत्रव्यवहार केले असताना देखील प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नव्हती। म्हणून हिवरा बाजार येथील वृद्ध महिला शेतकरी यांनी 29 फेब्रुवारी 2024 ला तहसील कार्यालय रामटेक समोर आमरण उपोषण करण्याचे ठरविले होते। मात्र 28 फेब्रुवारी 2024 रोजी देवलापार अप्पर तहसीलचे तहसीलदार प्रेमकुमार आडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत हिवरा बाजार गाठले व ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व गैरजदार प्रमोद गिरी यांच्यासमोर दिनांक 6 मार्च रोजी केलेले अतिक्रमण हटवून देण्याची कबुली लेखी स्वरूपात देण्यात आली होती। दिनांक 6 मार्च रोजी शेतात अर्जदार व गैरजदार यांच्यासमोर गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, गावकरी व तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पटवारी यांच्या उपस्थितीत प्रमोद गिरी यांनी अतिक्रमण केलेल्या जागेची पाहणी करून अर्जदाराच्या हद्दीतील जागेवरील अतिक्रमण शांत स्वरूपात काढून दिले। आपल्याला कायदेशीररित्या न्याय मिळाल्याने अनुसूचित जमातीच्या या वृद्ध महिला शेतकऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे, ग्रामपंचायत प्रशासनाचे व मीडियाचे हार्दिक आभार मानले। शेवटी कायदेशीर कार्यवाही करून 2 वर्षांपासून करण्यात आलेले अतिक्रमण तर हटविण्यात आला। मात्र एक गरीब वृद्ध महिला शेतकरी आपल्या हक्कासाठी 2 वर्षांपासून पत्रव्यवहार करीत असून प्रशासन गप्प का होते असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। देवलापारचे अप्पर तहसीलदार प्रेमकुमार आडे यांनी दिलेली प्रतिक्रिया। आज दिनांक रोजी मौजा हिवरा बाजार येथील गौराबाई गडी वासनिक यांचे अर्जावरून यांना पत्र देण्यात आले होते। त्या अनुषंगाने आज इथं मोका चौकशी करण्यात आली। मोक्यावर अर्जदार गैरदार दोन्ही हजर होते। दोघांच्या सामंजस्यपणाने सरपंच साहेबाच्या मदतीने त्यांनी दुऱ्यापासून यांनी 129 सरणबरा मालकांनी 10 मीटर जागा सोडलेली आहे। त्याचे सीमांकन व त्याचे ते खुट्या राहून दिलेले आहे आणि चुना टाकून त्यांना त्यांची हद्द दाखवून दिली झाली आहे। यामुळे दोघांचे समाधान झाल्याचे आज हे प्रकरण संपुष्टात आलेले आहे। रायगड स्वाभिमानसाठी पूनम बोरकर, नागपूर। आपल्या जिल्ह्यातील सर्वप्रथम ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।